काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील धुसफूस समोर आले। काँग्रेसचे नेते आणि 60 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात निष्ठेची हत्या झाली असं म्हणत बागुलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस समोर येते। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया। सागर, इच्छुक अनेक होते, मात्र वरिष्ठांकडून धंगेकर यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला, मात्र धंगेकरांचा मार्ग सोपा नसेल असं एकंदर दिसतंय आबा बागुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून। नक्कीच आपण जर पाहिलं तर रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच आबा बागुल यांचे चिरंजीव अमित बागुल आहे यांनी एक फेसबुक स्टेटस ठेवले की पुण्यात निष्ठेची हत्या आणि त्यावरती कांग्रेसचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस लोगो होता। गेले अनेक वर्ष काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल राहिलेले आहेत। पुण्यातील काँग्रेसमध्ये नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती धंगेकरांच्या उमेदवारीमुळे पाहायला मिळाली। मात्र आता धंगेकर या सर्व नाराज ज्येष्ठ आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील, मात्र महाविकास आघाडीकडून नाव निश्चित झालं। त्याचबरोबर इतर पक्षांची ही भेट वसंत मोरेंनी मनसे सोडून घेतलेली होती, त्यांची नाराजी नक्कीच त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळाली नाही, तेही अपक्ष लढण्याच्या तयारीत। त्यामुळे सर्व उमेदवारांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात। भाजपने तसंच काही चित्र मुरलीधर मोहोळांच्या बाबतीत पाहायला मिळालं होतं, मात्र त्यांनी अनेकांची नाराजी दूर केली आहे। नाराजी नाट्यपूर्वी 50 दिवस हे पुण्यात पाहायला मिळणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।